झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता फडणवीसांचा शपथविधी. एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर गृहमंत्री पदावर अद्यापही चर्चा सुरूच. सूत्रांची माहिती. शिंदेना मंत्रिमंडळामध्ये राहण्याची विनंती केली आहे. सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर फडणवीसांचं वक्तव्य, तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही समर्थन दिलं. शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंचं माहीत नाही, पण मी तर शपथ घेणार. उपमुख्यमंत्री पदावरून अजित पवारांचा मिश्किल टोला, तर दादांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला शपथ घेण्याचा अनुभव. शिंदेंचं प्रत्युत्तर. आझाद मैदानावरील महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी 6 माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे यांचा समावेश. आज महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयामध्ये होणार. शपथविधीनंतर महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता. शिंदे फडणवीसांमध्ये संध्याकाळी वर्षावर जवळपास पाऊण तास बैठक सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त आणि 29 सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात. मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ है. देवेंद्र फडणवीसांकडून पुनरुच्चार. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मानले सर्वांचे आभार. 2019 साली आपल्याला मिळालेला जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला. त्यावेळेला जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी करण्यात आली. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, तर आम्हाला एक आमदार आणि मंत्रीपद हवं असल्याची शहांकडे मागणी. रामदास आठवलेंची मागणी. आजच्या शपथविधीसाठी पुण्यामधील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार. फडणवीस यांच्यासह अजित पवार शिंदे गटातील नेत्यांसाठी खास पगडी बनवली. 7 आणि 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी मुंबईच्या विधानभवनामध्ये पार पडणार. 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष निवड आणि विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक. फडणवीसांच्या भेटीसाठी काल सागर बंगल्यावर अनेक नेत्यांच्या भेटी. राहुल नार्वेकर, तानाजी सावंत, रामदास आठवलेंसह अनेकांनी फडणवीसांची भेट घेतली. गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल पटोलेंकडून फडणवीसांना शुभेच्छा. मात्र लोकशाही नसेल तर गटनेता कसा राहणार म्हणत लगावला टोला. पटोलेंकडून मतदानाबाबतही प्रश्न उपस्थित. फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल, त्यांना शुभेच्छा. शिरसाटांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची खंत, मात्र शिंदेना गृहमंत्रीपद मिळेल. शिरसाटांकडून विश्वास व्यक्त. एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. आमची विनंती आहे की एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळामध्ये असावं. 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असावेत. उदय सामंतांची भूमिका. एकनाथ शिंदे अडून बसणारे नेते नाहीत, ते नाराज नाहीत. शिंदेंच्या मार्गदर्शनाची, सहकार्याची महायुतीला गरज. आठवलेंची प्रतिक्रिया. माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीमध्ये होतो, कुणाला भेटण्यासाठी गेलो नाही. अजित पवारांकडून एकट्यानं दिल्लीला जाण्यावरून खुलासा. महायुतीचं सरकार 5 वर्ष टिकेल असं नक्षत्र आणि मुहूर्त. महंत सुधीरदास महाराजांची प्रतिक्रिया. मंत्रिपदासाठी चढावड असली तरी सगळ्या नेत्यांची कुंडली लाभदायक असल्याचं वक्तव्य. बॅलेटवर निवडणुका घ्या, मी राजीनामा द्यायला तयार. भाजपनं आयोगाकडून बॅलेटवर मतदान घेण्याचं पत्र आणावं. नाना पटोलेंचं भाजपला थेट आव्हान. मार्कडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी पवार गटाचे आमदार उत्तमराम जानकरांवर गुन्हा दाखल. जानकरांसह शेकडो ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा. पोलिसांकडून आतापर्यंत 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार खोडून काढा. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा. मातोश्रीवर माजी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सूचना. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर त्यांचा मान सन्मान आणखी वाढला असता. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी मोठी चूक केली. रामदास आठवलेंचं वक्तव्य. मुंबईमध्ये भाजपची दादागिरी सुरू. गुजराती बोलण्याच्या धमक्या देत मराठी माणसाचा पगडा पुसून टाकण्याचा प्रयत्न. मराठी मारवाडी वादावर संजय राऊतांकडून भाजपला लक्ष. जालना जिल्ह्यामध्ये टॉवरवर चढलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्याची खासदार उदयनराजेंकडून समजूत. चुकीचं पाऊल न उचलण्याची उदयनराजेंची कर्मचाऱ्याला विनंती केली. ठाण्यामध्ये ईव्हीएम विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक. मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी आव्हाडांच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाक्षरी मोहीम. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएम विरोधात महिलांचा भव्य मोर्चा. महिलांकडून ईव्हीएम हटाव, देश बचावची जोरदार घोषणाबाजी. ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदानातील घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोग असहमत. सर्व प्रश्नांची लेखी उत्तरं पाठवणार. देवेंद्र फडणवीसांना शपथविधीसाठी मनोज जरांगेंकडून शुभेच्छा. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ. गृह विभागाच्या आदेशानुसार मुदतवाढ दिल्याची माहिती.
शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडून पाहणी. आज माहिती सरकारचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. माहिती सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी. निमंत्रण पत्रिकेमध्ये उल्लेख. निमंत्रण असलेल्यांना आज दुपारी 3 वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना. नागपूरकरांना मिळणार नवीन वर्षाचं गिफ्ट. सरकार स्थापन होण्यापूर्वी शहरामध्ये नवीन विकास कामांना मंजुरी. 2 उड्डाण पुलांची उभारणी होणार. वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार. फसवणूक खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची उलट तपासणी होण्याची शक्यता. नवीन कायदे करून लाडक्या बहिणींचे पैसे कमी करू नका. ज्या अटी शर्तींवर पैसे देण्यात आले त्यावरच आता द्यावे लागतील. आव्हाडांचा माहितीवर निशाणा. दादा गटाचे आमदार दत्तात्रय भरणेंना पोलीस संरक्षण स्वीकारण्यास नकार. इंदापूरची जनताच माझं सुरक्षा कवच. दत्ता भरणेंची प्रतिक्रिया. उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन. मुंबईमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी बीएमसीकडून नागरी सेवा सुविधा उपलब्ध. परिसरात स्वच्छता आरोग्यासह सुरक्षेची विशेष खबरदारी. दीपक केसरकरांचं कोकणातील ग्रामदेवताला गारहाणं. केसरकरांचं गारहाणं घालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मंत्रिपदासाठी केसरकरांचं ग्रामदैवतेला गारहाणं. भाजप नेते प्रवीण दरेकर आणि विनोद तावडे आझाद मैदानावर त्यांनी केली पाहणी. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा घेतला आढावा. शिवसेना पदाधिकाऱ्यांना शपथविधीची तयारी करण्याचे आदेश. मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याणमधून बसचं नियोजन करण्याचे आदेश. मोदींच्या उपस्थितीमध्ये फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर नागपुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष. फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त. अमरावती, नाशिक आणि ठाण्यातही भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. फडणवीसांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानं लाडू वाटून आनंद साजरा. भाजपच्या गटनेतेपदी फडणवीसांची निवड झाल्यानंतर पुण्यातल्या अलका चौकामध्ये जल्लोष. भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत केला जल्लोष. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी नागपुरातील लाडक्या बहिणी मुंबईकडे रवाना. राज्यामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती. वांद्रे कुर्ला संकुल हे एकमेव स्थानक भूमिगत स्वरूपामध्ये बांधलं जाणार. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7,000 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला सरासरी 4,500 ते 6,100 रुपयांचा दर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये लसणाची आवक घटल्यानं दरांमध्ये वाढ. बाजारपेठेमध्ये लसणाची 400 रुपये किलोने विक्री. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. कापूस घरातच साठवून ठेवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. योग्य भावानं कापूस खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लाखलगाव परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता. बेंगल चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता. पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. जळगावच्या जानवे इथल्या तरुणी भाग्यश्री पाटील दुचाकीवर गावागावात जाऊन करते दूध संकलन. 80 लिटर दूध धुळे अमळनेरला विक्रीसाठी नेत वडिलांच्या व्यवसायाला लावते हातभार. जळगावमध्ये 4,68,093 विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार. तर 3,33,714 विद्यार्थ्यांचे कार्ड अद्याप प्रलंबित. सांगलीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडेंचा क्रांती अग्रणी पुरस्कारानं सन्मान. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या भूमी अभिलेख कार्यालयाला 2 दिवसांपासून टाळं. 2.5 वर्षांचं भाडं थकल्यानं जागेचे मालक महावीर रोकडेंनी टाळं ठोकलं. नंदुरबारच्या नेत्रंग शेवाडी महामार्गावर ठाकरे गटाकडून रास्ता रोको. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस पिकाला योग्य हमीभाव देण्याची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या कमाल तापमानामध्ये वाढ होऊन कडाक्याच्या थंडीचं प्रमाण ओसरलं. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यामध्ये दाटधुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली. अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरणाचा द्राक्ष आणि कांदा पिकावर परिणाम. द्राक्ष बागेचे 40 ते 50% नुकसान. द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी संकटात. अकोल्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. शासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. इंदापूर शहरामध्ये घनकचरा संकलनाच्या मॉनिटरिंगसाठी आयसीटी बेस्ड प्रणाली. कचरा स्वीकारल्यानंतर कोड स्कॅन केलं जाणार. भुसावळच्या दीपनगरमधील 660 मेगावॅट प्रकल्पाच्या अंतिम चाचणीसाठी तयारी. चाचणी दरम्यान बॉयलर ट्यूबमध्ये बिघाड झाल्यानं विलंब झाला. 72 तास संच पूर्ण क्षमतेनं चालवण्यासाठी मार्च 2025चं उद्दिष्ट. वर्ध्याच्या ढोमणे ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांचा प्रतिकार करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सत्कार. कर्मचाऱ्यानं ज्वेलर्सवर पडलेला सशस्त्र दरोडा हाणून पाडला. माजी आमदार भास्करराव शिंदेंच्या पुण्यस्मरणानिमित्तानं कराडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याची स्पर्धा. स्पर्धेत मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग. सिंधुदुर्गाच्या वैभववाडीमधील सोनाळी गावामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित. ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांची वीज वितरण कार्यालयावर धडक. भुसावळच्या बस स्थानकाची दुरवस्था. प्रवाशांचे मोठे हाल. दुरुस्ती करण्याची प्रवासी वर्गाची मागणी.
भंडारा जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये 50 गुन्हेगार तडीपार, शांतता सुव्यवस्था आणि सलोखा राहण्यासाठी कारवाई. सोलापूरच्या माढा तहसील कार्यालयामध्ये अभ्यागतांसाठी आसन व्यवस्थाच नाही, खालीच बसून तहसीलदारांना भेटण्यासाठी नागरिकांची प्रतीक्षा. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामधील दानपेटीमधील पैशांची मोजणी पूर्ण. दानपेटीमध्ये एकूण 4,30,944 रुपये जमा. दानपेटीमधील रक्कम मंदिर प्रशासनाकडे जमा. एसटी बस भाडेवाढीमुळे प्रवासी नाराज. 50% सवलतीच्या आश्वासनानंतर आता भाडेवाढ करणे योग्य नाही, प्रवाशांची प्रतिक्रिया. पुण्याच्या मुळशीमधील माण इथे पैलवानाचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. विक्रम पारखी असं मृत्यू झालेल्या पैलवानाचं नाव. रायगडच्या माणगाव घरफोडीच्या घटना. 3 घरांसह 1 बंगला चोरट्यांनी फोडला. सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंची रोकड लंपास. सिंधुदुर्गच्या नांदगाव ओटमध्ये मुंबई गोवा महामार्गावर सहलीवरून परतणाऱ्या बसचा अपघात. नांदगाव ओटव फाटा पुलावरील संरक्षण कठड्याला बस आदळली. सुदैवानं अपघातामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत नाही. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील बीरदेव सहकारी बँकेवर अज्ञाताकडून हल्ला. बँकेच्या दरवाजाच्या काचांची तोडफोड. आरोपी उत्तम बनगरला पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कारला भीषण आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रत्नागिरीमध्ये एसटी विभागात 100 नवीन बसेस येणार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रशासनाचा निर्णय. 47 लाखांच्या नुकसानी प्रकरणी जळगाव बाजार समिती प्रशासनाची 21 संचालकांना नोटीस. 47 लाख रुपये भरण्यासाठी संचालकांना 15 दिवसांचा अल्टिमेटम. नांदेडमध्ये मिरचीच्या उत्पादनातून महिला शेतकरी मिळवत आहेत चांगलं उत्पन्न. नायगाव तालुक्यामधल्या तळबीड इथल्या सागरबाई दासरवाड यांच्याकडून महिलांना भाजीपाला लागवड करण्याचा सल्ला. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी हमी भावाच्या प्रतीक्षेत. शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक. जालन्याच्या रेशीम बाजारपेठेमध्ये रेशीम कोशांना चांगला दर. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे आनंदाचं वातावरण. बाजारपेठेमध्ये दररोज 10 ते 15 क्विंटल रेशीम कोशाची आवक. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.